आज मी जेवणात बनवणार आहे घेवड्याची भाजी. तर हा मस्त असा गावाकडचा गावरान घेवडा आहे. बाजूलाच आमच्या दिराच्या रानात घेवडा आहे. मग आम्हाला ज्यावेळेस खाऊ वाटेल त्यावेळेस आम्ही आणतो. मग नीट केलाय धुवून आता स्वच्छ काय करते फोडणी घालते. भाकरी करून घेतली आधी तव्यामध्ये. आज जेवायला मी आत्या आणि मामा आहेत. गणेश आणि हे गेलेले आहेत वरती, आमच्याकडे सप्ताह चालू आहे. तिथे ज्या प्रसादाला गेलेले आहेत. आणि आत्याने काय केले, खलबत्त्यात शेंगदाण्याचं कूट कुटले. तव्यामध्ये काय केलं, भाकरी केलेल्या तव्यातच मी तेल घातले आणि त्याच्यातच हा घेवडा फोडणीला घालणार आहे. तर मी मुद्दामूनच तवा काळा केलाय, कारण चपाती भाकरी चिटकत नाही. आत्यांचं काम चालू आहे की जे ते काय आपल्याला जमणार नाही, कारण एकदा केरसुनीची गाठ सुटली ती आपल्याला बांधता येत नाही. मग कढई ते ह्याच्यामध्ये तव्यामध्ये काय केलं, जिरे मोहरी घातली, टेचलेला लसूण घातला, हळद मसाला मीठ घालून आता मी ठेवणार आहे घेवडा झाकून. आणि त्याच्यात मग शेंगदाण्याचं शिजलं की शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि तयार झाला आपला गावाकडच्या पद्धतीचा छान असा घेवडा. तर आता काय करते, वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालते. तर हे बघा मस्त तव्यातला परतलेला घेवडा. ह्याच्यात थोडंसंही मी पाणी घातलेलं नाही आहे. तर मी तव्याची तुम्हाला गंमत सांगते, तवा एवढा मी काळा का केलेला आहे, कारण काय होतं, चपात्या खूप छान होतात अशा तव्या काळा झाला की. घासतो आम्ही ह्याला रोज, पण ते कसं झालेलं आहे, तेलकटामुळे काळं झाले, सुंदर अशा चपात्या होतात. मग कशी वाटली घेवड्याची भाजी?